आणि या घडीची एक अतिशय मोठी बातमी, राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे। लंडनमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडे तलवार सुपूर्द करण्यात आली आहे। तलवार ताब्यात घेतल्यानंतरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही एबीपी माझावर पाहताय। राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत। ऐतिहासिक वाघनखानंतर भोसल्यांची तलवार पुन्हा आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे। सरकारने 47,15,000 रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतली आहे। येत्या 18 ऑगस्टला ही तलवार लंडनहून मुंबईमध्ये आणली जाणार आहे। तेव्हा या तलवारीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आता एबीपी माझाच्या हाती आलेली आहेत। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे लंडनमध्ये आहेत आणि लंडनमध्ये त्यांना ही तलवार आता सुपूर्द करण्यात आलेली आहे। राजे रघुजी भोसलेंची ही ऐतिहासिक तलवार आहे आणि या सगळ्याबाबत आता ही तलवार ताब्यात घेतल्यानंतरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आता एबीपी माझाच्या हाती आली आहेत। राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत। ऐतिहासिक वाघनख ही महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता ही तलवार देखील महाराष्ट्रामध्ये आणली जाते। सरकारने यासाठी 47,15,000 रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतली आहे। येत्या 18 ऑगस्टला ही तलवार लंडनहून मुंबईमध्ये आणली जाणार आहे। आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे। अभिषेक, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांकडे ही तलवार सुपूर्द करण्यात आलेली आहे। किती मोठा हा ऐतिहासिक ठेवा आहे महाराष्ट्रासाठी? एकूणच नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ही ऐतिहासिक तलवार आहे, जे राज्य सरकारकडे एकूणच लंडन मधून ताब्यात ही घेण्यात आलेली आहे। एकूण सुपूर्द करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर मराठा साम्राज्यातील मौलिक आणि ऐतिहासिक ठेव ही आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे। एप्रिल महिन्यामध्ये राज्य सरकारकडनं घोषणा करण्यात आलेली होती की एका मध्यस्थामार्फत ही तलवार जी आहे ती खरेदी करण्यात आलेली आहे। साधारणपणे 48 लाखांची ही मध्ये हा सगळा जो आहे तो व्यवहार झालेला होता आणि 18 ऑगस्ट पर्यंत राजे रघुजी भोसलेंची ही तलवार आपल्याला मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। एकूणच छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार असे रघुजी भोसले होते। एकूण युद्धनीती असेल आणि शौर्य असेल यावर प्रसन्न झाल्यानंतर शाहू महाराजांकडनं सेना साहिबा सुब ही उपाधी देखील त्यांना देण्यात आलेली होती आणि 1745च्या दशकामध्ये मोठा जो साम्राज्य आहे मराठा साम्राज्य तर पसरवण्यामध्ये रघुजी भोसले यांचा मोठा वाटा होता आणि त्यामुळेच ऐतिहासिक ठेव ही आपल्याला म्हणावी लागणार आहे, जी राज्य सरकार ही परत आणू पाहत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडनं हा पुढाकार घेण्यात आला आणि आता जर पाहायचं तर लंडन मधनं मुंबईमध्ये 18 ऑगस्ट पर्यंत ही तलवार दाखल होताना आपल्याला दिसेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा राजे रघुजी भोसले नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत आणि रघुजी राजेंचे वंशज मुधोजी राजेंशी संवाद साधलाय रजत वशिष्ठ। आपण पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे। मुधोजी राजे, पहिली प्रतिक्रिया तुमच्या पूर्वजांची आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची जी तलवार आहे राजे रघुजी राजे यांची तलवार, ती महाराष्ट्रात परत येणार आहे। ते तर आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, कारण की एक आपलं महाराष्ट्राचा ऐतिहासिक धरोहर साठा, ऐतिहासिक धरोहर, प्रथम रघुजी महाराजांनी जे शौर्याचं काम केलं ती ही तलवार। आणि या तलवारीचं मुख्य इतिहासमध्ये प्रथम रघुजी महाराजाला आद्य शाहू महाराजांनी म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव यांनी सेनासाहेब सुभा हे पद देऊन ती तलवार त्यांना दिली होती आणि नंतर या तलवारीने हा जो नागपूरला राजधानी स्थापन केल्यावर हा जो इतिहास घडवला, हा आपण दक्षिण विजय हा इतिहास जो घडवला, हा फार मोठा इतिहास त्या तलवारीने घडवलेला आहे। आणि त्याच्यामध्ये साक्षात आपण म्हणू की शिवाजी महाराजांचा त्या तलवारीमध्ये आशीर्वाद आणि तिथून शाहू महाराजांकडून ती आल्यामुळं आणि त्याच तलवारीची प्रेरणा घेऊन एवढं मोठं साम्राज्य नंतर हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा राजे रघुजी महाराजांनी त्यावेळेस केला। वेळ कमी होता, आम्ही प्रयत्न केले, आपले बी काही लोक बेटमध्ये उतरले, पण मी विनंती केली होती मोदी साहेबांना, शाह साहेबांना, मुख्यमंत्री साहेब आणि आमचे सांस्कृतिक मंत्री साहेब यांना विनंती केली की ही तलवार ऐतिहासिक आहे आणि आपण लवकरात लवकर आपण याच्यामध्ये जर इनिशिएट घेतलं तर हे चांगलं होईल। मी आमच्या भोसले घराण्याच्या वतीने मागणी बी करतो की ती जर आमच्याकडे आली तर आम्ही ते पूर्ण जे बी काय नागपुरात आणावी आणि भोसले घराण्याकडे दिली तर आम्ही ते जे बी खर्च लागला तो आम्ही देण्यास तयार आहे। आणि नाही शक्य झाल्यास ती नागपूरच्याच आमच्या अजब बंगल्यामध्ये
ती लोकांच्या दर्शनासाठी ठेवावी, कारण त्या तलवारीने हा नागपूरवरनं इतिहास घडवलेला आहे आणि म्हणून नागपूरमध्ये ती असणं हे फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांनी, इतिहासप्रेमींच्या प्रयत्नांनी आणि विद्यमान जे भोसले घराणा आहे त्यांच्या प्रयत्नांनी ती तलवार महाराष्ट्राला परत मिळणार आहे, लवकरच महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे नक्कीच इतिहास सर्व जे प्रेमी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.